आपण आता ड्यू मेरिडियन पाहत आहोत. सो ड्यू मेरिडियन म्हणजे गव्हर्निंग वेसल आणि ड्यू मीन्स चायनीज नाव आहे डू आणि त्याचं मिनिंग आहे गव्हर्नर म्हणजे राज्यपाल, राज्य म्हणजे नियंत्रित करतं. ड्यू मेरिडियन ही यांग मेरिडियन आहे आणि त्याचं रिलेटेड सब चॅनल आहे रेन. आणि ड्यू मेरिडियन हे यांगची पॉझिटिव्ह जी एनर्जी असते ती एकत्रित आणते आणि त्याच्यावर नियंत्रित करतं. आणि ड्यू मेरिडियनला स्वतंत्र असे जोडीदार नाहीये आणि तो कुठल्याही विशिष्ट अशा अवयवाशी संलग्न नाहीये. सो ट्रेडिशनल चायनीज एक्सप्रेशन नुसार TCM नुसार 20 मेरिडियन्स आहेत. त्यातल्या 12 मेन मेरिडियन्स आहेत आणि 8 एक्स्ट्रा मेरिडियन्स आहेत आणि 8 एक्स्ट्रा मेरिडियन मधले ड्यू मेरिडियन एक आहे. तर ड्यू मेरिडियनचं टोटल 28 पॉइंट आहेत. त्याची सुरुवात DU1 पासून होते आणि त्याचं बरोबर पाठीच्या कडाच्या मध्यभागापासून डोक्यावरून ते नाकाच्या खाली लिपच्या वरती DU26 पॉइंट आहे, तिथे ते एंड होतं. आणि 28 नंबरचा पॉइंट हा ओठाच्या आतमध्ये असल्यामुळे आपण तो बाहेर धरला नाही, म्हणजे 26 पॉइंट हा नाकाच्या खाली येतो. सो आता पहिला पॉइंट आहे DU1 म्हणजे गव्हर्निंग वेसल 1 आणि त्याचं चायनीज नाव आहे चांग कियांग आणि त्याचं लोकेशन आहे कॉक्सिक्स बोन आणि अॅनसच्या मध्ये आहे आणि त्याचं इंसर्शन आहे 0.5 चून आहे आणि परपेंडिक्युलर. सो त्याचं इंडिकेशन आहे अॅनस प्रोलॅप्स 5 फीचर आणि त्याच्यानंतर कॉक्सिक्स बोन, लोअर बॅक पेन आणि त्याच्यानंतर मग फेस म्हणजे मुखबधीर जे असं मुखबधीरता त्याच्यासाठी आहे. ओरल अँड गम्स डिसऑर्डर आहे. सायकोलॉजिकल न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर साठी आहे. कम्युनिकेबल संसर्गजन्य रोग साठी याचा यूज होतो. ओके, आता DU3 पॉइंट हा म्हणजे DU3 म्हणजे गव्हर्निंग वेसल 3 आणि ह्याचं नाव आहे याओ यांग गुआन आणि त्याचं आपण लोकेशन आहे 5व्या आणि 4थ्या नंबर वर्टिब्राच्या मधोमध आहे आणि त्याचं आपण आणखी ओळखू शकतो. ह्या दोन्ही बोन्सच्या मध्ये कमरेच्या दोन्ही बोन्सच्या जी काल्पनिक सरळ रेषा आहे तिथे हा त्याचं लोकेशन आहे आणि त्याचं इंसर्शन आहे 0.5 चून परपेंडिक्युलर स्लाइडली अपवर्ड आणि त्याचं युजर्स आहे लोअर बॅक पेन. जुनाट क्रॉनिक लोअर बॅक पेन असेल त्याच्यासाठी हा प्रभावी बिंदू आहे. आणि जेनायटल युरिनरी डिसऑर्डर त्याच्यामध्ये लघवी तुंबणे किंवा लघवीवर कंट्रोल नसलेले रिटेन्शन आणि इनकॉन्टिनन्स त्याच्यासाठी आपण यूज होतो. आणि जे युरिनरी डिसऑर्डर आहे बाकीचे त्याच्यासाठी यूज होतो. आणि इरेक्टाईल डिसफंक्शन इम्पॉर्टन्सी लैंगिक कमजोरी शिथिलता त्याच्यासाठी आपण हा पॉइंट यूज करतो. आणि त्याच्यानंतर पॉइंट येतो DU6 लोकेशन आहे DU4 त्याचं चायनीज नेम आहे विंगबेन आणि त्याचं आपण लोकेशन आहे तिसऱ्या आणि दुसऱ्या मणक्याच्या मध्ये म्हणजे लंबरच्या मध्ये आणि त्याचं आपण ओळखू शकतो की हे जे फ्लोटिंग लिप्स आहेत सगळ्या शेवटचे त्या सरळ रेषेच्या पातळीवर आपल्याला DU4 म्हणजे गव्हर्निंग वेसल 4 हा पॉइंट भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर त्याचं इंडिकेशन ऍज पर DU3 आहे म्हणजे जेनायटो युरिनरी डिसऑर्डर आणि लंबर क्रॉनिक लोअर बॅक पेन डिसऑर्डर आहे. त्याच्यानंतर आपण पॉइंट वर येतो DU6. DU6 हा DU6 हा झीज बाउंड पॉइंट आहे आणि आपण ह्याचं लोकेशन आहे थोरॅसिक रिजनच्या 12व्या आणि 11व्या मणक्याच्या मध्ये आहे. आणि त्याच्यानंतर ह्याचं इंसर्शन आहे 1 चून परपेंडिक्युलर स्लाइडली अपवर्ड आहे. इंडिकेशन आहे हा मसल रिलॅक्सन पॉइंट स्पेशली स्टिफनेस जे असतं मसल स्पाझम त्याच्यासाठी आपण हा पॉइंट यूज करतो. आणि त्याच्यानंतर हा फिट्सवर पण यूज आहे. देन जेव्हा मसल रिलॅक्सन GB 34 पर्यंत आपण हा यूज करू शकतो आणि जेव्हा पोटाच्या शस्त्रक्रिया दरम्यान आपण DU2 किंवा एक्स्ट्रा 20 सोबत आपण हा पॉइंट यूज करू शकतो आणि त्याला आपण स्टिम्युलेशन देऊ शकतो. देन नेक्स्ट पॉइंट इज DU11 हा पॉइंट आहे 5व्या आणि 6व्या thoracic vertebraच्या मध्ये आहे आणि बरोबर ओळखण्याची दोन्ही म्हणजे बद्दल आहे छातीच्या बरोबर मध्ये बॅक साईडला thoracic रिजन वर आहे. thoracic रिजन वर असताना इंसर्शन 0.1 चून आहे परपेंडिक्युलर स्लाइडली अपवर्ड आहे. देन ह्याचं इंडिकेशन आहे
थोडा बॅक पेन साठी हा यूज होऊ शकतो. इलेव्हन सांगितलं ना, हा 11 स्मरणशक्तीसाठी हा म्हणजे जेव्हा लॉस ऑफ मेमरी असते त्याच्यासाठी आपण हा पॉइंट यूज करू शकतो. नेक्स्ट यू आता DU 12 DU 12 हा पॉइंट फर्स्ट अँड सेकंड thoracic vertebrae डिस्टर्बन्स होते.